जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे। प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआयने लग्न समारंभात येऊन गोळ्या घालून मुलीची हत्या केली आहे। या घटनेत जावई देखील जखमी झालाय। दरम्यान या घटनेनंतर जमावाने गोळीबार करणाऱ्या बापाला बेदम मारहाण केली आहे, त्यात तोही गंभीर जखमी झालाय। आमच्या या चोपडा या ठिकाणी आमच्या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात आज रविवारी आमचे इथे आमचे वाडे परिवार म्हणजे आमचे गणेश चिंतामण वाडे यांचे लहान चिरंजीव प्रदीप गणेश वाडे यांच्या विवाह सोहळा आमच्या या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात ठेवलेला होता। काल म्हणजे 26 तारखेला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम होता। हळदीचा कार्यक्रम हा आमच्या इथे साध्या पद्धतीने सर्व आमचे नातेवाईक, सर्व समाजातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले होते व असा हळदीचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी कोणी माथे फिरू, आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठलंही काही माहीत नसताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळीबार करून या ठिकाणी त्यांनी असा गोळीबार केला की हा निरपराध आमचा समाज सैरावैरा पडायला लागला। आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या आया बहिणी होत्या, लहान मुलं होते, आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत त्या इस्माने या ठिकाणी गोळीबार केला व एक महिला जागेवर ती मृत पावली। पण अशा परिस्थितीत आम्ही सर्व वाड्यातील आमच्या आंबेडकर नगर भागातील सर्व आम्ही आंबेडकर अनुयायी सर्व या ठिकाणी रात्रपासून जागून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की घटना ही आमच्या इथली नसून ही जी मुलगी आहे त्या मुलगीकडून आलेले, ते पुण्यावरून आलेले कोण गुंड आहेत काय आहेत ते त्याच्या प्रकार आम्हाला काही माहित नाही। पण आता सकाळी माहित पडतंय की कुठेतरी प्रेम प्रकरण ते उघडकीस येतंय। पण त्यांनी या ठिकाणी एका गरीब व्यक्तीच्या घरी हा लग्न सोहळा होता, हा मंगल परिणय सोहळा होता, या ठिकाणी त्यांनी अशी धुमाकूळ घालून सर्व या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश केला। आणि तरी सुद्धा आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानून आम्ही आज एका साधा पद्धतीने आम्ही बौद्ध पद्धतीने आम्ही मुलीची आई आणि मुलाचे आई वडील मोठे काका यांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी घरामध्ये लग्न घरातही आम्ही साध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या लग्नविधी हा पार पाडलेला आहे। मुलगा आणि मुलगी जे होते त्यांचं कोण नेमकं नातेवाईक कोणाच्या नात्यातलं लग्न होतंय तेच माहित नाही सर। इथे जे आलेत आता इथे जी आमची मुलगी आम्ही जी मुलगी केलेली आहे त्या मुलगीकडच्या ते कोण नातेवाईक आहेत ते नातेवाईक आम्हाला काही माहित नाही। फक्त जी मुलगी आहे ती आता आम्हाला माहिती आहे की आम्ही मुलगी केलेली आहे। आणि आता हे जे आलेले आहेत ज्यांनी गोळीबार केला यांना कोणी ओळखत नाही। ते होते ते त्यांना मारलं ते हा जे मुलीचा मृत्यू झाला तिचे ते वडील होते ज्यांनी गोळीबार केला असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। हो ते आता माहित पडतंय की ती मुलगी त्यांची मुलगी होती। तिने काही दिवसापूर्वी काही एका म्हणजे आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं, त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले। पण त्यांनी सैरावैरा गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली। नवरी मुलगीकडचं गाव कुठलं आहे? हा आमची जी नवरी मुलगी आहे ती आमच्या शिरपूर तालुक्यातील करवंद गावाची मुलगी आहे, वाघ परिवारातली ती मुलगी आहे। प्रेम केलं म्हणून माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता। काय विरोध का होता? विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं, त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे नव्हती। मग तो 2 वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना। तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलं। सख्या मुलीचं लग्न हो, माझ्या सख्या मुलीचं लग्न होतं। काय झालं नेमकं काय झालं? म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो, मी माझे सर्व मुलं घेऊन नाचत होते, म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती, म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो। मग तो मागणं आला, तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं, डायरेक्ट फायरिंग करायला लागला। डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं, नंतर मग माझी सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं। 2 गोळ्या माझ्या मुलाला मारलं, 2 गोळ्या माझ्या सुनाला मारलं। कोणी मारलंय? मुलीच्या वडिलांनी, नाव काय? किरण मंगळे, मिलिटरीवाला आहे, फौजी। तुमचे नातेवाईक हो, सख्या नंदाचा नवरा आहे।
सख्या नंदाचा जावई, म्हणजे भाचीचा नवरा सख्या. मुलगी काही मेडिकल कॉलेजला शिकत होती हो, आणि मुलगा मुलगा पण शिकलेला आहे, 13वी झालेली आहे त्याची. कंपनीमध्ये कामाला आहे, कमीच कंपनीमध्ये. म्हणजे तुमचा काही नकार नव्हता लग्नात? नाही. तुम्ही तयार हो त्यासोबत म्हणतात की काही प्रेग्नेंट वगैरे होतं? हो, किती दिवसाची? 4थ्या महिन्याची आता आता. वाजत आहे. हो, तर नेमकी काय मागणी राहणार तुमच्या आता यात? आता माझी मागणी काही नाही, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, नाहीतर कायमचं जेल एंट्री होऊन त्या जेलमध्ये सोडून मारायला पाहिजे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून CRPF मधील सेवानिवृत्त PSIने लग्न समारंभात येऊन सख्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली आहे. गेल्या काही महिन्यात जळगाव जिल्ह्यात घडलेली ही दुसरी ऑनर किलिंगची घटना आहे. यापूर्वी जळगाव शहरात अशीच घटना समोर आली होती. काल चोपडा शहरामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं, काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे. त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे. मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सर या सगळ्यांची नावं काय आहेत आणि गोळी हत्या करण्यासाठी मागचं कारण काय? गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे. तिने 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा, तो पुण्यात असतो. त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता, म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे. कारण काय विरोध झाला? कारण काय होतं? प्रेमविवाह एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी MBBSचं शिक्षण घेत होती, मुलगा कमी शिकलेला होता. वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करू नये. रात्रीचा मुलगा नातेवाईक होता? एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक. रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर? त्यांचं टार्गेट नेमकं कोण होतं? काही तपासात काही समोर आलं? टार्गेट सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावई या दोघांना गोळी घालायची. काय चालू होतं? हा, लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर DJ लावून तिथे सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये. तेव्हा ही घटना झाली. या सगळ्या घटनेचा गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची प्रकृती कशी? त्यांना गोळ्या ही गोळ्या झाडल्यानंतर तिथं जी काय लोक होते, नाचत होती मुलं, तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे. तो पण जखमी आहे, त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित आहे, पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे. आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. खुनाचा प्रयत्न, खुनाचा आणि आर्म्स ऍक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे PI मधुकर साळवे करत आहेत. एकूण घटनास्थळी 3 राऊंड फायर केलेले आहेत. 2 अविनाश वाघला लागले आणि 1 त्या मुलीला लागले. सर हे नक्की कुठे राहत होते आणि चोपड्यामध्ये यांचा संबंध काय होता? हे अविनाश वाघ जो आहे तो पुण्यामध्ये राहत होता. त्याची बहीण जी आहे ती चोपड्यामध्ये एक जणाला मागच्या महिन्यात लग्न ठरलं होतं आणि त्याचं आज लग्न होतं आणि त्या लग्नाकरिता अविनाश वाघ, त्याची पत्नी तृप्ती आणि त्यांच्या घरातले इतर नातेवाईक असे मिळून ते काल सकाळी इथं चोपड्यामध्ये लग्नासाठी आले होते. किरण मांगले असं गोळ्या घालून मुलीची हत्या करणाऱ्या CRPF मधील सेवानिवृत्त PSIचं नाव आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून त्याने त्याच्या मुलगी
तृप्ती वाघ हिला कायमचं संपवलंय. गोळीबारात जावई अविनाश वाघ देखील गंभीर जखमी झालाय. साधारण वर्षभरापूर्वी तृप्तीने अविनाश याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. शनिवारी चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांचं लग्न होतं, म्हणून ते दोघेही चोपड्यात आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आला आणि थेट लग्नस्थळी पोहोचत त्याने गोळ्या झाडल्या. गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश वाघ गंभीर जखमी झालाय. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबारात संतप्त जमावाने किरण मांगले याच्यावर हल्ला चढवला, त्यात तोही गंभीर जखमी झालाय. सध्या किरण मांगले आणि जावई अविनाश वाघ या दोघांना जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलाय. एकीकडे समाज प्रेमविवाह स्वीकारतोय, पण किरण मांगले सारखे काही जण आजही प्रेमाचा खून करताना दिसतायत. हीच खरी शोकांतिका आहे.